आज आपण आईच्या मूर्तीविषयी बोलणार आहोत आणि त्यासाठी सर आपल्याबरोबर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर मला आज खरंच आईच्या त्या सुंदर रूपाविषयी, त्या सुंदर मूर्तीविषयी बोलायला आवडेल. खरंच आईच्या मूर्तीचं स्वरूप समजून घेणं हे सुद्धा एक नवरात्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. शाक्त उपासनेचा मूळ ग्रंथ म्हणून ज्या दुर्गा सप्तशतीचा परिचय करून घेतला जातो किंवा दुर्गा सप्तशतीतून आपण देवतेच्या रूपाचा परिचय करून घेतो. त्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये प्राधानिक रहस्य नावाचा एक भाग आहे आणि त्या प्राधानिक रहस्यामध्ये या विश्वाच्या निर्मितीचं आदिकारण असलेली जी आदिशक्ती आहे तिची मूर्ती कशी असायला पाहिजे त्याच्या संदर्भात एक सुंदर असा श्लोक आलेला आहे. मातुलुंगम गदाखेटम पानपात्रम च बिभ्रती नागम लिंगम च योनिश्च बिभ्रती नृप मूर्धनी असा तो श्लोक आहे. आणि या श्लोकातल्या प्रमाणे तंतोतंत जुळणारी अशी करवीर महालक्ष्मीची आज गर्भगृहामध्ये असलेली मूर्ती आहे. तिचं आपण समजून घेतलं तर तिच्या उजव्या हातामध्ये मातुलुंगम नावाचं एक फळ आहे. काही पुस्तकामध्ये त्याला मातृलिंग असं म्हटलेलं आहे, पण तो चुकीचा उच्चार आहे. मातुलुंग हे संस्कृत नाव आहे ते म्हाळुंग नावाच्या एका फळाचं. आणि हे फळ आपल्या आयुर्वेदानं, प्राचीन आयुर्वेदातून संतती निर्मितीसाठी किंवा प्रजननासाठी असलेला दोष निवारक असं औषधी गुणांनी युक्त असं फळ तिच्या हातामध्ये. ते तिच्या मातृत्व शक्तीचं, म्हणजे करवीर नगरीला महामातृक क्षेत्र आपण म्हटलं, हिला जगन्माता म्हटलंय, तर मातृत्व प्रदान करणारं जे फळ आहे ते तिनं हातामध्ये धारण केलेलं आहे. ते तिच्या मूळ जगतजननी या रूपाचं परिचय करून देणारं असं फळ तिनं आपल्या उजव्या हातामध्ये धारण केलेलं आहे. तिच्या उजव्या दुसऱ्या हातामध्ये गदा आहे. ती गदा म्हणजे तिच्या क्रियाशक्तीचं प्रतीक आहे. ती तिनं गदा उगारलेली नाही आहे, युद्धसज्ज नाही आहे, तर जमिनीला टेकवून ठेवलेली गदा आपल्या लांब सडक बोटानं तिनं पेलवून धरलेली आहे. अतिशय सुंदर तिचं ते बोटांचं वगैरे स्वरूप आपल्याला त्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतं. आणि त्यानंतर तिच्या डाव्या वरच्या हातामध्ये आहे ती ढाल. ढाल म्हणजे तिच्या ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे आणि कुठल्याही संकटावर ज्ञानाच्या माध्यमातून मात करता येते हे दाखवणारं प्रतीक असलेली ढाल तिच्या डाव्या वरच्या हातामध्ये पाठीमागच्या बाजूला वळवून ठेवलेली आहे, म्हणजे युद्धसज्ज स्वरूपामध्ये ती नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या डाव्या हातामध्ये असलेलं पानपात्र. पानपात्र म्हणजे पिण्याचं भांडं, साधा त्याचा अर्थ आहे. पण करवीर निवासिनी जगदंबा ही सगळ्या विश्वाचं पोषण करते आणि त्या पोषण तत्वाचं प्रतीक म्हणजे ती वाटी, म्हणजे ते पानपात्र, ते तिनं हातामध्ये धारण केलेलं आहे. ही झाली तिच्या हातातल्या आयुधाची वर्णनं. पण तिनं तिच्या मस्तकावर जे संदर्भ धारण केलेले आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की नागम लिंगमच्या योनिश्च, या 3 वस्तू तिनं आपल्या मस्तकावर म्हणजे मूर्धनी धारण केलेल्या आहेत असं त्या राजाला ऋषीमुनींनी वर्णन करताना, त्या मूर्तीचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. नागम लिंगम योनी याचा अर्थ तिच्या मस्तकावर जो नाग आहे तो 3.5 वेटोळ्याचा नाग आहे. 3.5 वेटोळ्याचा नाग म्हणजे साक्षात कुंडलिनीचं प्रतीक, 3.5 शक्तिपीठाचं प्रतीक असा 3.5 वेटोळ्याचा नाग तिनं आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे, जो कालतत्वाचंही प्रतीक आहे. म्हणजे कालाला सुद्धा जिनं आपल्या अधीनं ठेवलेलं आहे अशी ही जगदंबा, ते तिच्या मस्तकावरचा नाग आपल्याला सुचवतो. आणि त्याच्या पाठीमागं योनी आणि लिंग ही 2 स्वतंत्र प्रतीकं मांडण्यात आलेली आहेत. काही लोक म्हणतात की तिच्या डोक्यावर शिवलिंग आहे, पण ते शिवलिंग नाही, सयोनी लिंग असाच उल्लेख आपल्याला शिलालेखातून पाहायला मिळतो, तिच्या स्तुतिमंत्रातून पाहायला मिळतो. आणि पुरुष तत्व आणि प्रकृती तत्व या 2 तत्वातून विश्वाची निर्मिती झाली असं सांख्यशास्त्राचं मुख्य जे तत्वज्ञान आहे त्याचं प्रतीक तिनं आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. आणि म्हणून ती जगतजननी आहे, म्हणून ती जगदंबा आहे आणि म्हणून ती सगळ्या जगाची, अखिल विश्वाची माता आहे. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.